वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज. आज आपण बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने चायनीज भेळ. चला तर मग रेसिपी पाहूयात. पहिल्यांदा आपल्याला नूडल्स बॉईल करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथं 2 ग्लास पाणी छान गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला नूडल्स टाकून घ्यायचे आहेत. छान नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत एकदम मोकळे सुटसुटीत होईपर्यंत. आणि जास्तही शिजवायचे नाही आहेत जेणेकरून ते चिकट होतात. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा टाकायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून नूडल्स छान सुटसुटीत आपले होतात. त्यानंतर मी ते एअर फ्राय करून घेतलेले आहेत. तुम्ही तेलामध्ये फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी असे नूडल्स आपले 10 मिनिटांमध्ये तयार होतात एअर फ्रायरमध्ये. त्यानंतर मी इथं मोठ्या आकाराची कढई घेतलेली आहे. चायनीजचे कोणतेही पदार्थ बनवताना मोठ्या आकाराच्या कढईचा वापर करायचा आहे जेणेकरून त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं. त्यानंतर मी इथं 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चॉप करून घेतलेला अद्रक लसूण टाकायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला जे कोणत्या तुम्हाला भाज्या आवडतात ते तुम्ही इथं वापरू शकता. मी इथं गाजर, ढबू मिरची, कांदा आणि कोबी वापरलेला आहे बारीक कट करून. त्यानंतर कांद्याची पात टाकायची आहे आणि बारीक कट करून घेतलेली मिरची टाकायची आहे. या सर्वांना आपल्याला मीठ टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. सॉसेसमध्ये सुद्धा भरपूर मीठ असतं त्यामुळे थोडंसं मीठ कमीच टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे, रेड चिली सॉस टाकलेला आहे, व्हिनेगर टाकलेलं आहे थोडंसं. त्यानंतर शेजवान चटणी टाकलेली आहे आणि टोमॅटो केचप आणि सोया सॉस टाकलेला आहे. या सर्वांना आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे एअर फ्राय करून घेतलेले नूडल्स होते ते यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. जास्त वेळ ही गॅसवरती ठेवायचं नाहीये. 2 मिनिटं छान परतून गॅस ऑफ करायचा आहे, नाहीतर ते नरम पडतील. छान अशी आपली चायनीज भेळ तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि घरी एकदा नक्की ट्राय करून पहा.